अरे नौकरी नहीं तो नहीं, कौन सा तो भी धंधा करना तू। ये ले, हाँ टेम्पो डाल टेम्पो, बैंक से लोन ले, नहीं तो रिक्षा चला। मला अजून करिअर करायचंय. यू डोंट नो मम्मा, आय विल बी द मोस्ट ग्लॅमरस हिरोईन इन बॉलिवूड. तुला माहित होतं ना काल तुझ्या बहिणीला बघायला येणार आहेत? मग का नाही थांबलंस घरी? अरे तिच्यासाठी एक काय 1000 शो कॅन्सल केले असते आपण. इथून पुढे नाटक, एकांकिका, पथनाट्य करायचं नाही. मुंबईला धक्के खाऊन परत आलो इथे मी. आणि कॉम्पिटिशन जिंकून अस्मिता बाहेर येते. तिच्या हातामध्ये ट्रॉफी आहे, तिच्या समोर लोकांची गर्दी आहे. गर्दीतला प्रत्येक माणूस तिच्याशी हात मिळवायला, तिचा ऑटोग्राफ घ्यायला, तिच्याबरोबर फोटो काढायला आसुसलेला आहे. पण अस्मिताचे डोळे मात्र त्या गर्दीतून आदित्यला शोधतायत. तिला आदित्य कुठेच दिसत नाहीये. टायपिंग करून मिळेल का? इथे नाही, समोर सलून मध्ये मिळेल. हो बघताय काय? हा बोर्ड वाचा तुम्ही. डीटीपी, झेरॉक्स, इंग्लिश. फॉर्मॅट जरा वेगळा आहे टायपिंगचा, आणि मला फॉन्ट पण सिलेक्ट करून हवा होता. तुमचं काम केवढं, कटकडी केवढी आहे? 100 रुपये जास्तच सांगायला पाहिजे होते. एक काम करा, तिथे बाजूला जिना आहे, कळलं? कुठे कुठे काय? 125 वर्ष जिना तिथेच आहे, जाऊन बघा म्हणजे कळेल. हो, त्या जिन्यावरनं वर जा, पण हळू जा. का जिना पडेल का? पडका जिना असतात, आमचं टायपिंग सेक्शन वर ठेवलं असतं का? नाही, जिना मजबूत आहे, पण त्या जिन्याच्या खाली जोशी काका राहतात. हे जोशी काका जरा एवढा आवाज झाला की लगेच बोंबाबोंब करतात. तेव्हा पाय न वाजवता जा, उगाच आवाज करू नका. अरे दादा, मी फॉर्म भरून घेतच नव्हती, पण मुलीची आई ऐकायलाच तयार नाहीये. झालं का? झालं का? झालं? हे बघा ताई, आम्हाला सध्या बालकलाकारांची गरज नाही. तुम्ही पुढच्या वेळेला या. हा, तुमच्या मुलीचा लुक आमच्या नायिकेशी जुळत नाही. लेखकाने जसं लिहिलंय तसाच लुक असायला हवा ना. तुमच्या लेखकाला डोंबल्याचं कळतं? कधी हिरोईन पाहिली का तुमच्या लेखकानी? हा, आम्हाला जास्त वयाचीच हिरोईन हवी आहे. साहेब, मी चालेल का सर? मला ट्राय करून बघा ना. सरांना आता वेळ नाहीये, भरपूर ऑडिशन बाकी आहेत. सर मी नंबर देते, मला माझ्याकडे देऊन ठेवा. प्लीज प्लीज मला ट्राय करून बघा ना सर. संध्या इकडे. ती मुलगी दिसते. मस्त आहे रे. ऑडिशन झाली? बोलू घेऊ फॉर्म भरून तिचा? अरे फॉर्म नाही, ती डीटीपी वाली आहे. 2 दिवस झाले प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन आपण अजून घ्यायला नाही गेलोय. संतोष, हा ते सगळे फॉर्म आणि फोटो घे. ते एका पिशवीत ठेव. पिशवी टेबलावर ठेव आणि टेबल तिथेच राहू दे. ठीक आहे, चला. मनमोहून जाई अंतरातून गीत तुझे गाताना. हृदय सांगे तू परिभासे, चिंब तुला पाहताना. एक साथ तुला देताना, हा हात हाती घेताना. बळ तू पंखाचे माझ्या, आकाश ही काबीज होई. गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे, गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे. बहरून आली नवी पालवी समोर तू येताना. अपार सुख मजला भेटी भास्पर्श तुझा होताना. शंखात थेंब पडताना, त्याचा मोती होताना. सळत्या चैतन्य पायी मनी अशी भारी. गहिरी नाती आपुल्या प्रेमाचे, गहिरी नाती आपुल्या प्रेमाचे. तुला मी स्पष्टपणे सांगतो रसिका, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तो माणूस तुझ्याबद्दल जे काही बोलत होता ते मी ऐकून घेऊ शकलो नाही. तो जर माझ्या समोर 1 मिनिट सुद्धा आणखीन उभा राहिला असता तर मी त्याचा जीव घेतला असता. स्वप्नी जशी येतेस तू, हृदयात येशील का? मन हे माझे झुलते जरी, एक झोका तू होशील का? पाखराच्या
सोबत येशील का बेधुंद ह्या लहरी जरी किनारा तू होशील का चंदेरीत्या दुनियेतला तारा तू होशील का जगणे माझे रंग तू भरशील का. हे स्क्रिप्ट आहे आणि याच्यातच बजेटच्या पण डिटेल्स आहेत. तुम्ही एकदा नजरेखालून घातल्यात तर अहो काय चेष्टा करताय काय नायकराव. अहो आम्ही जर एवढे शिकलो असतो तर आमदार कशाला झालो असतो. पण मुद्दलचा पै न पै वसूल करीन. कबूल कबूल. आणि हे बघ नाहीतर आमचे हे पैलवान लोक. आणि ते मुहूर्तापर्यंतचे 4 लाख रुपये ते कुठून आणणार आहोत आपण. हा पण कॉन्ट्रीब्युशन करून 4 लाख जमतेलच ना. सुन ले तू कान खोल के. तुझ जैसे नालायक लड़के को देने के लिए माझ्याकडे फुटकी कवडी पण नाही. अच्छा हुआ अब्बू, आपने मुझे मेरी कीमत और जगह दी. मुंबईला खूप हाल काढले त्याने. कामधंदा नाही, खिशात पैसा नाही, राहायला जागा नाही. कुठेही राहायचा, मिळेल ते खायचा. अनेक निर्माता दिग्दर्शकांच्या घरात ऑफिसात जाऊन त्यांना भेटायचा. जीवनाबरोबर एक लढाई होती त्याची. हरला तो ते हरला. अरे राहुल, आज तुझ्याकडे दिग्दर्शक घरी आले तुला काम द्यायला. आणि तू कुठे निघून गेलास रे, कुठे निघून गेला. आता आमच्यापैकी उठून कोणी असंच मुंबईला गेलं स्ट्रगल करा तर फारसं काही होणार नाही. कारण आमची काही ओळख नाही. आमच्या मागे कोणीच गॉडफादर. देशपांडे काकांच्या मुलाचं जे काही झालं ते आमच्यापैकी कोणाचं होऊ नये म्हणून हा सगळा खटला. प्लीज सर, नाही बोलू नका सर. हवं तर मी तुमच्या पायात पडतो बाबा. प्लीज सर, प्लीज मला घ्या. ऐक माझं, ऐक. हे बघ, असे पैसे भरून वर्कशॉप करून ऍक्टर नाही बनता येत. त्याच्यासाठी काहीतरी एक खरा स्पार्क असावा लागतो आणि या कलेचा स्पार्क तुझ्यात नाहीये. मग या मोठ्या हिरोंची मुलं ती पण शिक्षण घेऊनच सर ऍक्टर बनतात ना. मग मी का नाही सर. त्यांच्या बापाकडे खूप पैसा असतो. आहे तुझ्या बापाकडे पैसा. ऍक्टरचा मुलगा ऍक्टर, सिंगरचा मुलगा सिंगर, क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर. पैशाच्या जोरावर लादली जातात ही लोक आपल्यावर. बघतोस ना त्यांचे सिनेमे. आणि त्यातले जे खरंच टॅलेंटेड असतात तेवढेच टिकतात, बाकीचे जातात 12च्या भावात. पण अशा लोकांमुळे खरे कलाकार सुद्धा मागे पडतात. हेच तर दुर्दैव आहे ना आपलं. बरं ऐक रसिका, तुझं जे काय नुकसान झालं ना माझ्यामुळे ते भरून देईन तुला मी.
मायावी या नगरीचा नरक भासला, एका जीवा पायी शाप साऱ्यानी सोसला. उडून गेली पाखर झाली सैर भैर, कले पायी केला त्यांनी जीवनाशी वैर. एका घटकेत कारे साऱ्यांना तोडला, उभं राहण्याआधी माझं घरट मोडलं. कोमेजून गेली मन अश्रूही रडतात, हारलेला सेनापती उभा खडकात.